महत्वाची बातमी आहे। खोक्या उर्फ सतीश भोसलेला पोलिसांनी घटनास्थळी आणलेला आहे। घर पाडलेल्या ठिकाणी पोलिसांनी खोक्याला आणलाय। तर खोक्या उर्फ सतीश भोसलेला पोलिसांनी घटनास्थळी आणलाय। और तक्रार दिली होती आणि त्या अनुषंगाने शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि आज जे आहे ते पोलीस अक्षर मोड आले चित्र पाहायला मिळतात। खरं तर आता खोक्या भोसले हा शिरूर पोलीस ठाण्यात जे आहे ते वास्तव्याला आहे, तिथे त्याला ठेवण्यात आला आहे। त्याची पोलीस कोठडी सुरू आहे आणि या पोलीस कोठडीच्या दरम्यान जे आहे त्याची संपूर्ण तपासणी खोक्या भोसलेला स्वतः पोलीस घेऊन करताना पाहायला मिळतात। खोक्या भोसले जे आहे पुण्यात जे हत्यार वापरले होते, जी गाडी वापरली त्याच हरण पकडून असा विरोध केल्यानंतर त्यांना मारहाण झाली होती, असा फिर्यादीत जे ते आरोप करण्यात आला होता आणि त्या अनुषंगाने सतीश उर्फ खोक्या भोसलेवर गुन्हा दाखल झाला होता आणि हाच तो संपूर्ण परिसर आहे ज्या ठिकाणी आता शिरूर कासार पोलीस जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन आले आहेत आणि सगळी छानबीन पोलिसांच्या वतीनं सुरू आहे। आपण बघतो ज्या पद्धतीनं सतीश उर्फ खोक्या भोसले फरार झाला होता, त्याला बीड पोलीस व UP पोलिसांनी प्रयागराजमधून अटक करण्यात आली होती। त्यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथे विमानानं आणलं। त्यांनी काल शिरूर कासार पोलीस ठाण्यात त्याला शिरूर कासार न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि न्यायालयाने जे आहे त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती आणि आज जे आहे ते शिरूर कासार पोलिसांनी तपासाला वेग दिल्याचं चित्र पाहायला मिळतं। आता जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेने गुन्हा करताना जे हत्यार वापरले होते, जी गाडी वापरली होती आणि अजून ज्या काही वस्तू वापरल्या असतील त्या तपासण्याचं काम पोलीस करताना पाहायला मिळतात। पोलीस जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन मारण्यात आले चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी गुन्हा घडला होता असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगानं शिरूर कासार पोलीस जे आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। या जे मारणात जे आहेत आता सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन शिरूर कासार पोलीस जे आहे फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। याशिवाय इतर जागावर सुद्धा सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन जाण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं सतीश उर्फ खोक्या भोसले गावाला होतं मी त्या ठिकाणी नव्हते, मात्र मला जेव्हा कळालं घटनानंतर मी त्या ठिकाणी काही समजा गावा जरी असला तरी पोलीसच्या जागावर मात्र विश्वास ठेवणार ही नक्कीच आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांच्या वतीनं हा तपास या ठिकाणी पाहतो। पोलीस आता सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन माळ राहून गेल्या चित्रही पाहायला मिळतं आणि एकंदरीत जे आहे ते 6 दिवसाची संपूर्ण पोलीस कोठडी सतीश उर्फ खोक्या भोसलेला देण्यात आली आहे आणि या 6 दिवसात पोलीस काय तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यातली महत्त्वाची बाब म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेवर शिरूर कासार पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल झाले होते। सुरुवातीचा गुन्हा म्हणजे सतीश उर्फ खोक्या भोसलेने एका व्यक्तीला बॅटनं मारहाण केली होती। खरं तर तो व्हिडिओ जो आहे तो 14 ते 15 महिन्याचा होता, 14 ते 15 महिन्यापूर्वीचा होता। मात्र तो व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। मात्र ती घटना शिरूर कासार पोलीस ठाण्यात नसल्यामुळे तो गुन्हा आता वर्ग करण्यात आला आहे। तर दुसरा गुन्हा सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावर 8 मार्च रोजी जे आहे ते वन विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली होती। त्यावेळेस 7200 रुपये किमतीचा काळ्या बाजारात विक्री होणारा 200 ग्राम गांजा आढळला होता, तोही गुन्हा दाखल आहे। मात्र या गुन्ह्याचा जो तपास सुरू आहे तो केवळ ढाकणे पितापुत्रांना मारहाण केली त्या एकाच गुन्ह्याचा जो आहे तो तपास आता शिरूर कासार पोलिसांच्या वतीनं सुरू आहे। या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आणि जेव्हा न्यायालय सतीश उर्फ खोक्या भोसलेला न्यायालयीन कस्टडी देईल तेव्हा त्यानंतर पुन्हा सतीश उर्फ खोक्या भोसलेला अटक केलं जाऊ शकतं आणि नव्यानं दुसऱ्या गुन्ह्यात जे आहे ते तपास केला जाऊ शकतो। मात्र आता जे आहे ते शिरूर कासार पोलीस सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन या माळरानात फिरताना पाहायला मिळतात आणि हाच तो संपूर्ण परिसर आहे। यापूर्वी पण आपण बघितलं तर याच ठिकाणी पोलिसांनी येऊन चौकशी केली होती। दुसरी तक्रार म्हणजे ढाकणे पितापुत्राच्या विरोधात होती। ती तक्रार अशी होती की एका महिलेने ढाकणे पितापुत्राच्या विरोधात तक्रार दिली होती। 19 फेब्रुवारी रोजी याच ठिकाणी माझी मुलगी आणि माझा मुलगा जाळं पाहण्यासाठी आले होते, तेव्हा ढाकणे पितापुत्रांनी तक्रार दिली होती। तेव्हा सुद्धा याच घटनास्थळावर जे आहे ते पोलिसांनी तपास केला होता आणि ती घटना जी आहे ते अॅट्रॉसिटी पोस्को असल्यामुळे स्वतः DYSP त्याच ठिकाणी हजर झाले होते। मात्र आपण या दोन्ही घटनेचं साधर्म्य पाहिलं तर 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते 8 दरम्यान ह्या दोन्ही घटना झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आला आहे आणि आता पोलिसाच्या वतीनं जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन या संपूर्ण घटनेचा तपास करताना चित्र पाहायला मिळतात। हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणी गुन्हा घडला होता। आपण जर बघितलं तर आता सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस अजून वर गेले आहेत, त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करूया। आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून शिरूर कासार येथील भाजपा कार्यकर्ता आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता। त्यांनी सोशल मीडियावर केलेले रील असतील, पैशाची उधळण असेल, गाड्याचा ताफा घेऊन केलेली हवा असेल, यानं त्या कारणाने जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसले चर्चेत आला होता। शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना दम देणं हाही त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ त्याचा व्हायरल झाला होता आणि आता जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन पोलीस जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। खोक्या भोसले जे आहे ते पोलिसांना चकमा देऊन अनेक ठिकाणी फरार होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर तो अनेक लोकेशन बदलत होता। मात्र बीड पोलीस व UP पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्याला थेट प्रयागराजमधून उचलले, त्याच्या मुसक्या आवळल्यात आणि आता जे आहे ते पोलिसांनी पुन्हा या गुन्ह्यात जे आहे ते
अधिक तपास सुरू केला आहे, ज्याला पोलीस कोठडी मिळाली आणि या पोलीस कोठडीत जे आहे ते हा संपूर्ण तपास पोलिसांना संपवायचा आहे। खरं तर वकिलाच्या वतीनं सतीश उर्फ खोक्या भोसलेला 7 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती, मात्र न्यायालयाने जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेला 1 दिवस कमी म्हणजे 6 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। आणि ह्या सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पोलीस कोठडीचा आज दुसरा दिवस आहे आणि आज दुसऱ्या दिवसापासून जे आहे ते शिरूर कासार पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास जे आहे ते सुरू केला आहे। खरं तर न्यायालयात ज्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला होता की सतीश उर्फ खोक्या भोसलेने गुन्ह्यात जे हत्यार वापरलं होतं ते हत्यार आम्हाला जप्त करायचं, त्याचबरोबर इतर सहकारी 6 आरोपी आहेत त्यांनाही सुद्धा पोलिसांना पकडायचं आहे, म्हणून जे आहे ते सतीश उर्फ खोक्या भोसलेची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते करण्यात आली होती। आणि त्या अनुषंगानं आता संपूर्ण तपास जे आहे ते पोलीस करताना पाहायला मिळतात। इतर 6 आरोपी या गुन्ह्यातील फरार आहेत, मात्र असं असलं तरी सुरुवातीला सतीश उर्फ खोक्या भोसलेने हा गुन्हा करताना जे आले होते, जी गाडी वापरली होती याचा शोध जे आहे ते पोलीस खात्याने आपल्याला पाहायला मिळतात। आणि हेच ते संपूर्ण घटनास्थळ आहे, हे ते माळरान आहे ज्या ठिकाणी हरण आढळतात आणि या ठिकाणी जे आहे ते हा संपूर्ण गुन्हा घडला होता आणि त्या अनुषंगानं हा तपास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी सतीश उर्फ खोक्या भोसलेला घेऊन शिरूर कासार पोलीस सुद्धा आले आहेत आणि हा ढाकणे पिता पुत्राने जो गुन्हा दाखल केला होता त्या तपासातील त्या गुन्ह्यातील हा तपास पोलिसांच्या वतीनं सुरू आहे। खोक्या भोसलेला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि या दरम्यान कसून चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। अधिक तपासासाठी खोक्याला घटनास्थळी आणण्यात आलेला आहे। पोलिसांनी खोक्याला घटनास्थळी आणलंय आणि पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। खरं तर खोक्यावर 5 गुन्हे दाखल आहेत, 3 पोलिसात आणि 2 वन विभागात गुन्हे दाखल आहे। या गुन्ह्यासंदर्भात हा तपास